नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, येथे जिल्हा परिषद हातून जाणार। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया त्याआधी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। परभणी जिल्हा परिषद सर्वाधिक 24 सदस्यांसह मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षालाच सत्तेतून बाहेर ठेवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। निवडणुकीचा निकाल लागताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत शिवसेनेच्या पाठिंब्यावर अध्यक्ष करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे। मेघना बोर्डीकर यांच्या खेळीला वरिष्ठ पातळीवरून लगाम लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या होत्या। त्यामुळे परभणी जिल्हा परिषद महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट होतं। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्नात असलेल्या भाजपलाच आता बाहेर ठेवण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एक अपक्ष या सगळ्यांनीच केला आहे। यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। या संदर्भात नुकतीच जिल्ह्यातील सर्वपक्षीय मेघना बोर्डीकर विरोधकांनी गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी 15 सदस्य निवडून आलेले असताना अध्यक्ष पक्ष शिवसेनेला देऊ केल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे या कट्टर बोर्डीकर विरोधकांनी कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर बसू द्यायचे नाही असा चंग बांधला आहे। यासाठी सत्तेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि एका अपक्ष सदस्यांच्या मदतीने बहुमताची 28 मॅजिक फिगर गाठल्याचे ठरवले आहे। राष्ट्रवादीचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर तो भाजप आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल।